हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज फायनली मी माहेरी ज्या कारणासाठी आलेले होते तो दिवस आज आलेला आहे। आज आहे माझ्या बहिणीचे डोहाळ जेवण आणि इथं आम्ही बघा सगळ्याजणी आता मेकअप करण्यासाठी तयार होण्यासाठी आलेलो आहोत। तर जे हॉल आम्ही बुक केला होता तोच हा हॉल आहे। तिथेच आमची पार्लरवाली आलेली होती आणि हे सगळे जे रिटर्न गिफ्ट आहे जे आम्ही येणाऱ्या बायकांना देणार होतो ते एका साईडला आम्ही पहिल्यांदा लावून ठेवलेले होते। तर ते गिफ्ट वगैरे व्यवस्थित ठेवले आणि त्यानंतर मग जी पार्लरवाली होती ना आमची ती आम्ही पुण्यावरूनच बोलवलेली होती, कारण जिने माझ्या भावाच्या लग्नामध्ये माझ्या बहिणीचा मेकअप केलेला होता ना ती खरंच खूप सुंदर होता, सगळ्यांनाच आवडलेला होता। म्हणून मग आम्ही डोहाळ जेवणाला पण तीच पार्लरवाली बुक केलेली होती। तर तिनं बघा तुम्ही आमच्या तिघींचाही खूप छान सुंदर मेकअप केलेला आहे। खरंच खूप सुंदर दिसत होता आम्ही तिघीही। पूर्ण मेकअप झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच। तर खूप छान असं तयारी सुरू झालेली आहे आजच्या दिवसाची। आणि मातृत्व म्हणजे हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव आहे आणि तो अनुभव आज माझी बहिणी अनुभवत आहे। खरंच यासाठी मला खूप खूप जास्त आनंद आहे। आणि जी पार्लरवाली होती तिच्या दोन मुली पण सोबत आलेल्या होत्या। तर बघा तुम्ही ती मेकअपवाली किती सुंदर आमचा मेकअप करत आहे आणि खरंच खूप छान मेकअप केला होता तिने, एकदम व्यवस्थित। आणि काय जास्त तिचे प्रोडक्ट पण असे एकदम व्यवस्थित होते, काही हानी करणारे नव्हते, काय नव्हते, त्याचा काहीच साईड इफेक्ट आम्हाला झालेला नाही। चांगल्या क्वालिटीचे तिने प्रोडक्ट पण वापरलेले होते, आयलायनर वगैरे। तर आय मेकअप पण तिने खरंच खूप सुंदर केलेला होता आणि आम्हाला तिघींनाही तिचा मेकअप खूप जास्त आवडला आणि तिच्या कामाची प्रोसेस पण खूप फास्ट आहे। जेही आम्हाला विचारत होतं एकदम असं काय भडक तिने जास्त मेकअप केलेलं नव्हतं, एकदम नॅचरल असा मेकअप दिसत होता। जास्त काय असं जे उठावून दिसतं तुम्ही पाहता काय काय मुलींचे असं खूप जास्त पांढरे चेहरे वगैरे दिसतात, तसं काही झालेलं नव्हतं। आणि पण छान वाटत होता मेकअप केल्यानंतर, सुंदर दिसत होता आणि मला आवडला। तर आता त्यानंतर माझा मेकअप झाला, त्यानंतर फक्त माझ्या बहिणीचा मेकअप राहिलेला होता आणि त्यानंतर आमचे हेअर करायचे राहिलेले होते। तर नेमका त्या टायमाला लाईट गेलेली होती, तर आम्हाला एक दीड तास लाईटीची वाट पाहायला लागली। त्यानंतर मग आमचे हेअर वगैरे केले आणि माझ्या बहिणीचा मेकअप राहिला होता तो केला आणि त्यानंतर माझा साऊथ इंडियन लुक होता। तर तुम्ही बघा पूर्ण लुक झाल्यानंतर किती छान लुक केलेला आहे। तुम्हा सर्वांनाही हा लुक आणि हा मेकअप कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर फायनली आता मी तयार वगैरे झाले आणि इथं बघा आता हॉलमध्ये बायकाही यायला सुरुवात झालेली होती। लॉन्स पूर्ण बायकांनी गजबजून गेलेला होता आणि डेकोरेशन पण पूर्ण स्टेज झालेलं होतं। आणि राधाकृष्णाचं जे आपल्याला असं कृष्ण कन्हैया आणि यशोदा मैया त्यांचा असा हा डेकोरेशन होता। तर खरंच खूप छान सुंदर असं डेकोरेशन झालेलं होतं। एका साईडला इथे राधाकृष्ण लावलेले होते आणि समोर यशोदा मैया आणि कृष्ण कन्हैया लावलेले होते। आणि हे बघा हा जे डोहाळजेवणाचा रुखवत असतो, सुंदर सुंदर बाहुल्या, आपले मातृत्वाचे जे विचक्षण असतात ते त्यात लिहिलेले होते। आणि छान छान असं डोहाळजेवणाचं संपूर्ण जे आपलं डोहाळे लागल्यापासून जे आपण काय काय खातो पितो त्याचं संपूर्ण विश्लेषण या बाहुल्यांद्वारे केलेलं होतं। तर हेही मी ना पुण्यामधूनच बुक करून एक आजी आजोबा होते ते आलेले होते आणि त्यांनी संपूर्ण असा हा रुखवत बाहुल्यांचा मांडलेला होता आणि या सर्वांना इतका आवडला ना, खरंच सर्वांनीच खूप खूप जास्त याची प्रशंसा केली। आणि आमच्याकडे पद्धत आहे की माहेरवरून ना असं संपूर्ण खूप छान फळं लाडू वगैरे असं फराळाचं वगैरे खायला प्यायला येत असतं। वेगवेगळे डोहाळे असतात ते लेकीचे पुरवायचे असतात। तर खूप सारं असं शेंगदाण्याच्या पोळ्या धपाटे वगैरे ना आई आणत असते। आणि आता बघा संपूर्ण पाहुणे आलेले आहेत, लॉन्स पूर्ण भरलेला आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आणि जे आपले आता होणारे आई बाबा आहेत तर त्यांची एंट्री पण झालेली आहे। तर खरंच खूप छान सुंदर एंट्री झालेली आहे त्यांची। आणि तिथं फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर होते त्यामुळे मला काही जास्त लांबूनच शूट करायला लागलं, समोरून काही शूट करता आलं नाही, कारण माझं शूट मध्ये होण्यापेक्षा त्यांचा दिवस खराब होण्यापेक्षा मी लांबूनच त्यांच्या एंट्रीचा शूट घेतला। तर अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि होणारे आई बाबा आता स्टेजवर गेलेले आहेत। तर खूप छान असा सुंदर कार्यक्रम सुरू होत आहे आपला आता। आणि इथे आता बघा फोटोग्राफर तिचे छान असे झोपाळ्यावर बसलेले थोडेसे व्हिडिओ फोटो वगैरे घेत आहे। आणि त्यानंतर माझ्यापासूनच कार्यक्रमाची सुरुवात केली गेली, कारण नंदेनेच पहिली ओटी भरायची आहे असा मान असतो आणि त्यामुळं मग मी त्यांची सुरुवात केली ओटी भरायला वगैरे। आणि त्यापूर्वी ना आमच्याकडे आरती वगैरे ओवाळायची असते, त्या दोघांना हार वगैरे नंदिनीच घालायचे असतात। ज्या अनुभवी बायका आहेत त्या मला जे जसं सांगत होतं तसं मी रीतिरिवाज सगळे करत होते। पहिल्यांदा मी निरंजन वगैरे पेटवून घेतलं आणि त्या दोघांची आरती वगैरे केली। त्यानंतर जसं आपण लग्न गाठ बांधतो तसंच त्यांच्या आता डोहाळजेवणाला पण त्यांची गाठ मारायची असते। तर त्यानंतर मग मी त्यांचं ते गटबंधन केलं आणि छान असं औक्षण वगैरे करून पहिल्यांदा मी तिची ओटी भरली आणि त्यानंतर मग
बाकीच्या बायकांनी पण ओटी भरायला सुरुवात केली. तर खरंच मला तर इतका आनंद होत होता, खरं इतका उत्साह ओसांडून वाहत होता. खूप मी आत्या होणार याचा खूप जास्त आनंद आहे मला. आणि बघा त्यांचं मी इथं गटबंधन वगैरे केलं, तर इतकं छान आणि भारी वाटत होतं ना मला. सगळेच घरचे खूप जास्त आनंदात होते. हा खरंच खूप मौल्यवान क्षण आहे आमच्यासाठी आणि माझ्या भाऊ आणि बहिणीसाठी पण. कारण त्यांच्या आयुष्याची आता एक नवीन आई आणि बाबा म्हणून एंट्री होणार आहे. त्यांचे रोल आता बदलणार आहेत. ते नवरा बायको होऊन आई बाबा होणार आहेत आणि या गोष्टीचा खरंच मला खूप जास्त आनंद आहे. आणि मोठी आत्या म्हणून मलाही येणाऱ्या बाळाची खूप जास्त ओढ लागलेली आहे. आणि एका बहिणीसाठी एका आनंदाचा क्षण याहून काय असू शकतो की आपल्या भावाचा संसार असा सुखासमाधानाने पाहावा. तर इथं बघा आता व्यवस्थित छान असं चौकट मांडलेला गेलेला आहे. जे तांदळाचं चौकर असतं ना, ते आमच्याकडं असं मांडतात, जिथं आपली होणारी आई बसलेली असते तिथे. त्यानंतर मग असं चौकोन वगैरे मांडलं आणि मग ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मी ओटी भरल्यानंतर बाकीच्या बायकांनी पण अशी लाईन केलेली होती आणि जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांनी पहिल्यांदा ओटी भरून घेतली. त्यानंतर जेही पाहुणे आलेले होते त्यांनी सर्वांनी तिची ओटी भरली. आणि एकदा असं वन टाईमच सगळेजण असं लाईनशिरी ओटी भरायची असते. कारण एकदा ओटी आपण घेतली ना की त्यानंतर आपण ओटी नाही भरू शकत. कारण 7व्या महिन्यात ना आणि 5व्या महिन्यात किंवा 9व्या महिन्यात आपण ओटी भरू शकतो. तर आता मग लाईन बाय लाईन सगळ्यांनी अशी ओट भरण्याचा कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे. तर बघा किती गर्दी आहे पाठीमागं बायकांची. आता ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे उरकला. जे काही बायकांनी आहेर साड्या वगैरे आणलेल्या होत्या त्या सर्व तिच्या ओटीमध्ये घालून वगैरे झाल्या. त्यानंतर छान असं फोटोशूट केलं आम्ही. तर फोटोग्राफर आलेले होते, त्यांनी खूप छान पोज सांगितल्या बाळासाठी, आत्यांसाठी, होणाऱ्या आजी आजोबांसाठी. तर खरंच खूप छान मजा येत होती आणि आलेल्या पाहुण्यांनाही खूप छान लावले कार्यक्रमाला. त्यामुळेच खरंच कार्यक्रम खूप छान उत्साहामध्ये पार पडला. आणि आता वेळ होती ती केक कटिंगची. तर केक कटिंगमध्ये ना आम्ही दोन्ही कलर ठेवलेले होते, ब्लू आणि पिंक. जे बेबी बॉय आणि बेबी गर्ल या दोघांचेही कलर होते. तर येणारं बाळ हे कोणीही असो, बॉय असो किंवा गर्ल असो, आमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये त्याच्यासाठी तेवढंच प्रेम आणि उल्हास आहे, तेवढंच त्याच्यासाठी आदर आहे. येणाऱ्या बाळासाठी ना खरंच खूप जास्त आमच्या मनामध्ये प्रेम आहे. ते कोणीही असो, मुलगा किंवा मुलगी, याच्याने काही फरक पडत नाही. बस ते आमच्या आयुष्यात येऊन आनंद करणार आहे हे मात्र नक्की. त्यानंतर मस्त असं केक कटिंगचा प्रोग्राम वगैरे झाल्यानंतर जे नातेवाईक आलेले होते त्यांना सर्वांचे फोटोशूट वगैरे झालं. आणि त्यानंतर आपला आवडताचा डोहाळ जेवणामधील तो क्षण आला की आपण बघणार आहोत बर्फी की पेढा, राधा की कृष्ण. तर त्यासाठी खरंच आम्ही सगळेच एक्सायटेड होतो. आणि मी माईक घेऊन माझ्या बहिणीला थोडंसं उखाणा घेण्यासाठी फोर्स केलं. तर तिने बघा किती छान उखाणा घेतलेला आहे. रायगड किल्ल्याचे पहिले नाव होते रायरी. पवनरावांसोबत चढते सुखी संसाराची आणखीन एक पायरी. आमच्या आनंदावर नाही राहिला आमचा ताबा. नोव्हेंबर मध्ये समजलं की होणार आई हे होणार बाबा. घातली हिरवी साडी, नेसली हिरवी साडी, घातला हिरवा चुडा. पवनरावांसोबत शोधते बर्फी की पेढा. क्लॅप करा. कृष्णाला बघून राधा असली, शिवांगी माझ्या हृदयात बसली. चला आता क्लॅप करा सगळ्यांनी. आणि बर्फी की पेढा शोधण्याच्या नंतर बघा काय निघालेलं आहे. पेढा निघालेला आहे आणि राधाकृष्णमध्ये कृष्ण निघालेले आहे. तर खरंच खूप छान आहे, खूप छान वाटलं. हा क्षण आपल्या बायका खूप एक्सायटेड असतात राधाकृष्ण बघण्यासाठी. ते कृष्ण कन्हैया निघाले. त्यानंतर प्रत्येकाने असं फोटोशूट केलं. मी होणार आत्या, मी होणार आई, मी होणार बाबा, हे ज्या स्टिकर भेटतात ते खरं त्यांना पण खूप छान वाटतं. आणि सगळ्यांनीच असं फोटोशूट केलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. तर जेवण पण खरंच खूप चविष्ट झालेलं होतं. सर्वच पाहुण्यांना खूप आवडलं. दुसऱ्या दिवशीही सर्व पाहुणे म्हणत होते की जेवण खरंच खूप छान झालेलं होतं. आणि सर्व पाहुण्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पण सर्वांनी जेवण केलं. तर खरंच डोहाळ जेवणाचा कार्यक्रम खूप छान उत्साहात आणि आनंदात पार पडला. असा होता आजचा व्हिडिओ कसा आवडला
हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये.